नमस्कार. बुकवाईज विथ विशालमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा कादंबरीबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला आतून खरंच हलवून टाकेल. आपल्यासमोर देवा झिंगाड यांची एक भाकर तीन चुली या कादंबरीवरचं काही विश्लेषण आहे. आणि खरं सांगायचं तर हे वाचताना मला जाणवलं की ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. आपल्या समाजाचा, आपल्याच व्यवस्थेचा एक आरसा आहे. तर आजचा आपला प्रयत्न हाच असेल की या आरशात दिसणारं प्रतिबिंब, त्यातले कंगोरे आणि त्यामागचं सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. आणि सुरुवात करण्यासाठी मला वाटतं या कादंबरीचा शीर्षकच पुरेसा आहे. बरोबर. एक भाकर तीन चुली. हे शब्द ऐकल्यावर सुरुवातीला काय वाटतं की ही गरिबीची गोष्ट आहे. हो, अन्नाची गोष्ट आहे. पण जर आपण थोडं खोलवर पाहिलं तर याचा अर्थ खूप मोठा आहे. एक भाकर हे फक्त अन्नाचं प्रतीक नाही. अच्छा. ते आहे मर्यादित संसाधनांचं प्रतीक. ती संसाधने म्हणजे जमीन, पाणी, पैसा, संधी आणि अगदी प्रेम आणि सन्मान सुद्धा. हो, म्हणजे जे काही मर्यादित आहे ते सगळं. अगदी. आणि तीन चुली म्हणजे काय, तर या मर्यादित संसाधनांवर हक्क सांगणारे वेगवेगळे गट. घरात भाऊ असतील, समाजात वेगवेगळ्या जाती, प्रत्येकाची स्वतःची चूल, स्वतःचा स्वार्थ. त्यामुळे हा संघर्ष फक्त पोटापुरता राहत नाही. हे खूपच वेगळं विश्लेषण आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की हे प्रतीक फक्त त्या गावात किंवा कुटुंबापुरतं मर्यादित नाही. नाही. मला तर हे ऐकून आजच्या कॉर्पोरेट जगाची आठवण झाली, माहितीये का? सांगा. तिथे एक प्रमोशन असतं आणि त्यासाठी भांडणारे 3 मॅनेजर. प्रत्येकाची स्वतःची चूल म्हणजे स्वतःची टीम आणि स्वतःचं राजकारण. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे लेखकाने हे वैश्विक सत्य अनेक वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात मांडलं होतं. हे खरंच अविश्वसनीय आहे. अगदी बरोबर. आणि हीच या कादंबरीची ताकद आहे. ती एका विशिष्ट काळात, विशिष्ट गावात घडते. पण त्यात मांडलेलं सत्य सार्वत्रिक आहे. आणि हे सत्य ज्या जमिनीत रुजतंय, ती जमीन कशी आहे हे समजून घेणंही महत्वाचं आहे. हो. आपल्या वाचनात आलेल्या माहितीनुसार ही कथा घडते एका दुष्काळी, रखरखीत गावात, जिथे निसर्गच माणसाची परीक्षा पाहतोय. पाण्याची टंचाई, नापीक जमीन. म्हणजे सुरुवातच संघर्षाने होते. हो. अशा परिस्थितीत माणसाच्या मनातली माणुसकी टिकून राहणं खरंच खूप अवघड होऊन बसतं. आणि याचा परिणाम थेट सामाजिक रचनेवरही दिसतो, नाही का? नक्कीच. म्हणजे जिथे संसाधने कमी असतात तिथे ती ज्याच्याकडे आहेत तो अधिक शक्तिशाली बनतो. स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे गावातली बहुतेक जमीन काही मोजक्या लोकांच्या हातात आहे. त्यामुळे बहुसंख्य लोक मजूर म्हणून त्यांच्या शेतावर राबतात. म्हणजे एक प्रकारे आर्थिक गुलामगिरीच झाली ही. बरोबर. आणि याला जातीय उतरंडीचीही जोड आहे. हो. वस्त्या जातीनुसार विभागलेल्या आहेत, प्रत्येकाची कामं ठरलेली आहेत, प्रत्येकाचा सामाजिक दर्जा जन्मावरून निश्चित होतो. आणि ह्याच सगळ्या रचनेचं एक सूक्ष्म रूप, एक मायक्रो मॉडेल घरात दिसतं. हो. आणि ते म्हणजे चूल. चूल हे या कादंबरीतील दुसरं महत्वाचं प्रतीक आहे. वरवर पाहता चूल म्हणजे काय, जेवण बनवण्याची जागा. पण नाही. चूल हे सत्तेचं केंद्र आहे. विचार करा, घरात 3 भाऊ आहेत, अंगण एकच आहे, पण चुली 3 आहेत. याचा अर्थ काय? मनं विभागली गेली आहेत. अगदी. याचा अर्थ मनं विभागली गेली आहेत. कोणाच्या चुलीवर काय शिजतं, कोणाच्या घरातली मुलं पोटभर जेवतात आणि कोणाची मुलं अर्धपोटी राहतात, यावरून त्या घरातील सत्तेची समीकरणं ठरतात. अच्छा. ज्याच्या हातात पैसा त्याच्या चुलीवर पुरणपोळी शिजते आणि ज्याच्याकडे काही नाही त्याच्या चुलीवर फक्त पाण्याची आधण चढते. म्हणजे चूल ही फक्त जेवणाचं नाही तर सन्मानाचं आणि अधिकाराचं एक मोजमाप होती. हो. ही गोष्ट मला खूपच भेदक वाटली. हो. आपण शहरात राहतो, आपल्यासाठी किचन म्हणजे एक सोयीची जागा असते, पण तिथे चूल म्हणजे स्त्रीचं अस्तित्व, तिची ओळख, तिची पत होती. बरोबर मुद्दा. आणि याच पार्श्वभूमीवर या कथेची नायिका पारू जन्माला येते. तिचं बालपण हे कोणत्याही सुखासीनतेच्या कल्पनेला पूर्णपणे छेद देणार आहे. कष्ट, उपेक्षा आणि अन्याय हेच तिचे सोबती. लहानपणापासूनच. हो, लहानपणापासूनच तिच्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं आहे. घरकाम, शेतमजुरी, लहान भावंडांना सांभाळणं. पण ह्या सगळ्यापेक्षा जास्त तिला काय बोचतं तर शिक्षणापासूनची वंचितता. तिला शिकायचंय. हो, तिला शिकायचंय. पण समाज म्हणतो, मुलीने शिकून काय करायचं, तिची जागा चूल आणि मुलांमध्ये आहे. आणि तिच्या आईचं काय? तिनेही हेच आयुष्य काढलं होतं. हो. पण तिने हे सगळं निमूटपणे स्वीकारलं होतं.
कारण तिच्यासाठी तोच नियम होता, तीच परंपरा होती. पण पारू इथे वेगळी कशी ठरते? तिच्या मत असा कोणता गुण आहे जो तिला तिच्या आईच्या पिढीपेक्षा वेगळं बनवतो? तिच्या मनात उभा राहणारा एक साधा प्रश्न, का? फक्त का? हो, हा एक शब्द म्हणजे क्रांतीची सुरुवात आहे. तिची आई परिस्थिती स्वीकारते, पारू परिस्थितीला प्रश्न विचारते. भाऊ जास्त का खातो आणि मी कमी का? त्याला शाळेत का पाठवतात आणि मला का नाही? बरोबर. स्त्रीनेच सगळं का सहन करायचं? तिच्या श्रमाला किंमत का नाही? हे प्रश्न वरवर बालसुलभ वाटतील, पण हे व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारे प्रश्न आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती हे असंच का चालतं असं विचारायला लागते, तेव्हा बदलाची पहिली ठिणगी पडते. पारूच्या मनात ही ठिणगी पडली होती. आणि ही ठिणगी तिच्या घरातल्या संघर्षाला तोंड फोडते. हो, घरात वडिलोपार्जित जमिनीवरून आणि उत्पन्नाच्या वाटपावरून आधीच भाऊबंदकीचं राजकारण सुरू आहे. एका संगणात 3 चुली पेटतात, पण त्यातून प्रेम नाही तर फक्त द्वेषाचा धूर निघतोय. मला वाटतं लेखक इथे आपल्याला हेच दाखवत आहेत की बाहेरच्या समाजातील विषमता आधी घरातच रुजलेली असते. अगदी. घरातल्या 3 चुली ह्या गावातल्या जातीय विभागणीचं आणि आर्थिक विषमतेचं एक लहान मॉडेल आहेत. अच्छा. जी वृत्ती भावाभावांमध्ये आहे तीच वृत्ती गावातल्या वेगवेगळ्या जातींमध्ये आहे. संसाधनांवर ताबा मिळवण्यासाठी एकमेकांना मागे खेचण्याची प्रवृत्ती ती सर्वत्र सारखीच आहे. म्हणजे घरातली चूल आणि गावातली जात. हो, दोन्ही सत्तेच्या आणि विभागणीच्याच प्रतीका आहेत. लेखक आपल्याला हेच सांगू पाहतोय की शोषणाची मानसिकता ही घरातून सुरू होते आणि मग ती समाजात पसरते. यात जातीव्यवस्थेचा उल्लेख खूप दाहकपणे येतो असं मी वाचलं. पण लेखक हे थेट उपदेशाच्या सुरात सांगत नाही असं विश्लेषणात म्हटलं आहे. नाही, अजिबात नाही. मग ते हे वास्तव वाचकांपर्यंत पोहोचवतात कसं? एखादा प्रसंग आहे का स्रोतांमध्ये जो हे अगदी स्पष्ट करतो? हो, आणि हीच लेखकाची खरी ताकद आहे. ते सांगत नाहीत की जातीव्यवस्था वाईट आहे. ते फक्त एक प्रसंग आपल्यासमोर ठेवतात. समजा पारू दिवसभर शेतात काम करून तहानलेली घरी येते. वाटेत तिला एक विहीर लागते. ती पाणी प्यायला जाते, पण तिथे उभी असलेली एक सवर्ण स्त्री तिला हटकते. तिला पाणी देत नाही. हो, ती तिला पाणी देत नाही कारण तिची जात वेगळी आहे. त्या एका प्रसंगात लेखक जात व्यवस्थेची सगळी क्रूरता आपल्या डोळ्यासमोर उभी करतो. आपल्यालाच राग येतो वाचताना. हो, आपल्याला राग येतो, चीड येते, अस्वस्थता येते. हा अनुभव शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरतो. आणि पारूचा प्रतिकारही सुरुवातीला असाच मूक आहे. ती वाद घालत नाही, पण तिच्या नजरेतला विद्रोह सगळं काही सांगून जातो. आणि या सगळ्या संघर्षात पुरुषप्रधान मानसिकतेचा अडसर तर आहेच. वडील, भाऊ आणि पुढे जाऊन नवरा, सासरे. हो, प्रत्येक पुरुष तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. तिच्या श्रमाचा फायदा सगळ्यांना हवा असतो. हो. पण तिला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून कोणीच पाहत नाही. नाही. ती एक वस्तू आहे, काम करणारं यंत्र आहे. पण या सगळ्याचा तिच्यावर काय परिणाम होतो? ती खचून जाते की अधिक कणखर बनते? इथेच तिचं पात्र खूप गुंतागुंतीचं आणि म्हणून खरं वाटतं. तिचा संघर्ष दुहेरी आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. एक संघर्ष बाहेरच्या जगाशी आहे, समाज, कुटुंब, जात, पुरुषसत्ताक व्यवस्था. बरोबर. पण दुसरा आणि कदाचित त्याहूनही मोठा संघर्ष तिच्या स्वतःच्या आत आहे. तिच्या मनात. हो, तिच्या मनात रुजवलेल्या विचारांशी. कारण तिला लहानपणापासून शिकवलं गेलंय की स्त्रीचं कर्तव्य म्हणजे सहन करणं, त्याग करणं. त्यामुळे जेव्हा ती विरोध करण्याचा विचार करते तेव्हा तिच्या मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना डोकावते. मी जे करते ते बरोबर आहे का? अगदी. हा प्रश्न तिला आतून पोखरत असतो. ती फक्त परिस्थितीशी नाही तर स्वतःवर लादलेल्या कर्तव्य आणि परंपरा या कल्पनांशीही लढते. आणि हा आतला संघर्ष जास्त अवघड असतो, नाही का? खूप जास्त. कारण बाहेरच्या शत्रूशी लढता येतं, पण स्वतःच्या मनात रुजवलेल्या विचारांशी लढणं ही खरी कसोटी असते. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? आपण पुन्हा एकदा त्या मूळ प्रतीकाकडे येऊया. 1 भाकर 3 चुली. आता या सगळ्या पैलूंवर बोलल्यानंतर त्याचा अर्थ अधिक व्यापक वाटू लागला आहे. नक्कीच. आता भाकर म्हणजे फक्त पोट भरणारी गोष्ट नाही. भाकर म्हणजे सन्मान, प्रेम, आपुलकी आणि अस्तित्व. हो. आणि चुली म्हणजे फक्त वेगळे संसार नाहीत, तर ती आहेत नात्यांमधली अदृश्य भिंत. जी माणसं एकाच अंगणात राहूनही एकमेकांपासून दूर करते. बरोबर. ही लढाई फक्त अन्नाच्या तुकड्यासाठी नाही, तर ती अस्तित्वाच्या लढाई आहे. स्वतःचं माणूसपण सिद्ध करण्याची लढाई आहे. हीच प्रतिमा
पारूच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या टप्प्यांवर सतत येत राहते. आणि हे इतकं वैश्विक सत्य आहे. मर्यादित संसाधने आणि त्यावर हक्क सांगणारे अनेक गट, हा संघर्ष फक्त त्या गावातला नाही. नाही. आज जगात देशादेशांमध्येही आपण हेच पाहतो. पाणी, तेल, जमीन किंवा आर्थिक संधी, ह्या मर्यादित गोष्टींवरूनच तर सगळे संघर्ष उभे आहेत. अगदी. लेखकाने एका छोट्याशा गावातल्या कुटुंबाच्या गोष्टीतून हे किती मोठं सत्य मांडलं आहे. हो, हीच या कादंबरीची खरी ताकद आहे. ती वाचकाला अस्वस्थ करते, पण त्याच वेळी विचार करायलाही भाग पाडते. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे. एक भाकर तीन चुली या कादंबरीचा पहिला भाग पारूचं बालपण, तिची जडणघडण आणि तिच्या सभोवतालचा सामाजिक कौटुंबिक संघर्षाची एक मजबूत पायाभरणी करतो. बरोबर. ही कथा केवळ दुःखाची, वेदनेची किंवा शोषणाची नाही, तर त्या विरुद्ध उभ्या राहणाऱ्या एका मूक पण शक्तिशाली प्रतिकाराची आहे. पारूच्या मनात जे काच प्रश्न निर्माण झाले आहेत, तेच या प्रतिकाराची बीजे आहेत. बरोबर. आणि हे विश्लेषण इथेच एका महत्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतं. आपल्या स्रोतांसार पारूचा हा प्रतिकार कादंबरीच्या पुढील भागात अधिक तीव्र आणि उघड होणार आहे. मग प्रश्न असा आहे की इतक्या खोलवर रुजलेल्या व्यवस्थेमध्ये एका स्त्रीच्या प्रतिकाराचं स्वरूप काय असू शकते? तो कसा असेल? तो एक उघड विद्रोह असेल जिथे ती थेट व्यवस्थेला आव्हान देईल, की प्रत्येक चुलीवर म्हणजे प्रत्येक नात्यात आणि प्रत्येक घरात हळूहळू विचार बदलण्याचा एक अवघड पण सातत्यपूर्ण. कारण व्यवस्था एका दिवसात बदलत नाहीत. त्यासाठी आधी विचार बदलावे लागतात. पारूचं हे विचार बदलण्याचा प्रवास कसा करणार हे पाहणं खूप रंजक ठरेल. नक्कीच. आणि हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा केली ती या कादंबरीच्या पहिल्या भागावर आधारित होती. हो. पारूच्या संघर्षाची पुढील कहाणी निश्चितच अधिक तीव्र आणि विचारप्रवर्तक असेल आणि त्यावर आपण पुढच्या भागात म्हणजे पार्ट 2 मध्ये नक्कीच बोलू. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तर आता आपण पारूच्या कथेच्या दुसऱ्या भागाकडे वळत आहोत. मागच्या वेळी आपण तिच्या माहेरच्या आयुष्यावर बोललो होतो, तिची स्वप्न पाहिली होती. हो. पण खरं तर तिच्या संघर्षाची जी खरी सुरुवात आहे ती इथूनच म्हणजे लग्नानंतरच होते, नाही का? अगदी. पारूसाठी लग्न म्हणजे तिला वाटलेलं असतं की तिला एक व्यक्ती म्हणून ओळख मिळेल, मान मिळेल. पण सासरी तिचं स्वागत सून म्हणून होतं. आणि या सून शब्दामागे ना अपेक्षांचे खूप मोठं ओझं लपलेलं असतं. अपेक्षांचं ओझं हे जरा आणखी सोपं करून सांगाल का? म्हणजे नेमकं काय बदलतं तिच्यासाठी? फरक खूप मोठा आहे. म्हणजे बघा, माहेरी ती कोणाची तरी मुलगी असते, तिच्या चुकांवर कदाचित पांघरून घातलं जातं. हो, थोडं स्वातंत्र्य असतं. अगदी. पण सासरी ती एक काम करणारी सून बनते. तिची ओळख तिच्या कामाशी जोडली जाते. अच्छा. तिने किती काम केलं, कसं केलं, यातच तिचं चांगुलपण मोजलं जातं. एक व्यक्ती म्हणून तिचं अस्तित्व, तिच्या भावना, तिचे विचार हे सगळं पुसून टाकण्याचा प्रयत्न होतो. आणि हे तिच्या रोजच्या जगण्यातून अगदी स्पष्ट दिसत असणार. तिची दिनचर्या कशी असते? तिची दिनचर्या म्हणजे एक न संपणारं रहाटगाडगं आहे. म्हणजे पहाटे कोंबडा आरवण्याच्या आधी उठायचं, चूल पेटवायची, पाणी भरणं, जनावरांचं बघणं, हे सगळं. हो, मैलभर लांबून डोक्यावर हंडे ठेवून पाणी आणायचं, जनावरांच्या गोठ्यातलं शेण काढायचं, त्यांना चारा पाणी द्यायचं आणि मग घरातल्या कामांना सुरुवात. बापरे, म्हणजे दिवसाची सुरुवातच इतक्या श्रमाने होते. आणि या कामाचं काही कौतुक, काही दखल मला नाही वाटत. कौतुक छे, उलट हे तिचं कर्तव्यच आहे असं मानलं जातं. यात काही नवीन नाही असं तिला सतत जाणवून दिलं जातं. आणि जर तिने यावर काही वेगळा विचार मांडायचा प्रयत्न केला तर तिला लगेच गप्प केलं जातं. बाई आहेस बाईसारखं राहा, जास्त शहाणपणा नको, हे ठरलेलंच वाक्य तिला ऐकावं लागतं. तिच्या श्रमाला किंमत नाही आणि तिच्या विचारांना मान नाही. हे सगळं ऐकून एक प्रश्न मनात येतोच. या सगळ्या चक्रात तिचा नवरा कुठे आहे? त्याची नेमकी भूमिका काय? आणि हाच या कथेतला सगळ्यात गुंतागुंतीचा आणि वेदनादायी भाग आहे. कसा? तो तिच्यावर थेट अत्याचार करत नाही, तो तिला मारहाण करत नाही, पण तो तिच्या बाजूनी उभाही राहत नाही. तो त्या व्यवस्थेचा एक भाग आहे जो या सगळ्याला मूक संमती देतो. म्हणजे तो अन्यायाचा भाग नाही, पण तो अन्यायाचा मूक साक्षीदार आहे. अगदी बरोबर.
याला आपण असं समजू शकतो की रस्त्यावर अपघात झालाय आणि एक व्यक्ती मदतीसाठी थांबण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेते. त्या व्यक्तीने अपघात केलेला नसतो, पण तिच्या निष्क्रियतेमुळे जखमी व्यक्तीला जास्त त्रास होतो. बरोबर. पारूच्या नवऱ्याचं मौन तिला जास्त खात असणार, कारण उघडा शत्रूपेक्षा असा निष्क्रिय, तटस्थ साथीदार जास्त घातक असतो. खरंय, कारण त्याच्या एका शब्दाने कदाचित तिला खूप आधार मिळाला असता. हो, पण तो शब्द कधीच उच्चारला जात नाही. आणि मग हळूहळू तिला हे जाणवायला लागतं की तिचा लढा तिच्या सासरच्या माणसांशी नाही, तर त्या संपूर्ण मानसिकतेशी आहे. एकत्र दिसतं, एकच घर आहे. हो. पण आतमध्ये 3 वेगवेगळ्या चुली पेटतात. याचा अर्थ तिन्ही भावांचे संसार वेगळे आहेत, प्रत्येकाचा स्वार्थ वेगळा आहे. म्हणजे जसं एका झाडाच्या फांद्या वेगवेगळ्या दिशांना वाढतात आणि एकमेकांना सावली देण्याऐवजी सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करतात, तसं काहीसं. अगदी उत्तम उदाहरण दिलं तुम्ही. तशीच या घरातल्या नात्यांची अवस्था झाली आहे. एक कुटुंब ही फक्त एक कल्पना आहे, पण प्रत्यक्षात तिथे सतत एक स्पर्धा सुरू आहे. आणि या स्पर्धेत पारूची चूल कुठे येते? तिची चूल साहजिकच सगळ्यात लहान, सगळ्यात कमी साधनांची आहे. तिला नेहमी उरलेलं सुरलेलं मिळतं. संसाधनांच्या वाटपात ती नेहमी शेवटच्या क्रमांकावर असते. म्हणजे नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी याऐवजी संशय, स्पर्धा आणि असुरक्षितता जास्त आहे. हो, या भौतिक चुलींमागे एक मानसिक दुभंगलेपणा दडलेला आहे. याच काळात तिच्या आयुष्यात एक मोठा बदल होतो. ती आई बनते. मातृत्व तिच्यासाठी काय घेऊन येतं? आनंद की आणखी जबाबदाऱ्या? दोन्ही. मातृत्व तिच्या आयुष्यात एक आशेचा किरण नक्कीच घेऊन येतं. तिला स्वतःच्या अस्तित्वाचा एक नवीन अर्थ सापडतो. पण त्याचबरोबर तिच्या खांद्यावर जबाबदारीचा एक डोंगरही येतो. आतापर्यंत ती फक्त स्वतःचा विचार करत होती, पण मुलाकडे पाहिल्यावर तिच्या मनात एकच प्रश्न येतो. माझ्या बाळालाही याच चक्रात अडकून राहायचं का? अगदी. त्यालाही असंच आयुष्य जगावं लागणार का? हा विचार तिच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरतो. आणि हा विचार तिच्या संघर्षाला एक नवी दिशा देतो, बरोबर ना? हो. आता ती फक्त स्वतःच्या सन्मानासाठी नाही, तर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढायला लागते. तिचा लढा आता वैयक्तिक राहत नाही, तो पुढच्या पिढीसाठीचा लढा बनतो. आणि याच विचारातून ती एक धाडसी निर्णय घेते आपल्या मुलांना शिकवण्याचा. त्या काळात तिच्यासारख्या परिस्थितीतल्या बाईने असा विचार करणंच एक मोठं बंड होतं. म्हणजे तिचं बंड आता घराच्या उंबरठ्या बाहेर पडतं. ती आता फक्त घरातल्या अन्यायावर नाही, तर समाजातल्या विषमतेवरही प्रश्न विचारायला सुरुवात करते. बरोबर. तिचा संघर्ष आता व्यापक होतो. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरताना होणारा भेदभाव, मंदिरात मिळणारी अपमानास्पद वागणूक, हो, किंवा शेतात काम करताना मजुरीत होणारा अन्याय, या सगळ्या गोष्टी ज्या ती आत्तापर्यंत गपचूप सहन करत होती, त्या विरोधात ती आवाज उठवायला लागते. पण समाज हे इतक्या सहजासहजी स्वीकारत नाही, हे नक्की. अजिबात नाही. सुरुवातीला तर तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. एक बाई काय बोलणार म्हणून तिची खिल्ली उडवली जाते. आणि मग जेव्हा तिचा आवाज वाढतो, तेव्हा तिच्यावर दबाव आणला जातो. गावकरी, घरातले लोक सगळंच तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतात. बाई आहेस, मर्यादेत राहा, हे तिला वारंवार ऐकवलं जातं. पण आता ती मागे हटायला तयार नाही. तिचा विरोध आक्रमक नाही, पण तो खूप ठाम आणि निश्चयी आहे. इथे आणखी एका महत्वाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे, तो म्हणजे दुहेरी कोंडी. याचा नेमका अर्थ काय? दुहेरी कोंडी म्हणजे 2 पातळ्यांवर होणारा संघर्ष. एकतर ती स्त्री आहे, म्हणून तिला पुरुषप्रधान व्यवस्थेचा सामना करावा लागतो. आणि दुसरा म्हणजे ती एका वंचित जातीतून आलेली आहे, त्यामुळे तिला जातीय भेदभावालाही तोंड द्यावं लागतं. या 2 ओळखींमुळे तिची कोंडी होते. याचं एखादं उदाहरण देता येईल का? म्हणजे तिच्या बोलण्याला किंवा वागण्याला कसं पाहिलं जातं? हो. समजा जर उच्च जातीतील एखादा पुरुष मजुरीवर प्रश्न विचारला, तर त्याला हक्कांसाठी भांडणारा म्हटलं जाईल. पण जेव्हा पारू तोच प्रश्न विचारते, तेव्हा तिच्या बोलण्याला उद्धटपणा किंवा माज म्हणून हिणवलं जातं. अच्छा, कारण ती एक स्त्री आहे आणि ती खालच्या जातीची आहे. अगदी. तिला सार्वजनिक ठिकाणी जो अपमान सहन करावा लागतो, तो तिच्या आत्मसन्मानाला मोठा धक्का देतो. पण गंमत म्हणजे हाच अपमान, हीच वेदना तिच्या लढ्याला अधिक धार देते. हा बाहेरचा लढा तर खूप मोठा आहे, पण हे सगळं करत असताना तिच्या मनात काय द्वंद्व चाललं असेल? खूप मोठं द्वंद्व. तिच्या मनात सतत एक युद्ध सुरू असतं. आपण जे करतोय ते चुकीचं तर नाही ना? आपल्यामुळे घराची शांतता तर भंग पावत नाहीये ना? हो, किंवा आपल्या मुलांच्या भविष्यावर याचा काही वाईट परिणाम तर होणार नाही ना? हे प्रश्न तिला रात्री झोपू देत नाहीत.
तिला भीती वाटते, ती एकाकी पडते. पण तरीही ती लढते. ही ताकद तिला कुठून मिळते? मी माणूस आहे या एकाच जाणीवेतून. ही एकच जाणीव तिच्या प्रत्येक निर्णयामागे असते. तिला फक्त एक माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क हवा असतो. आणि याच हक्कासाठी ती हरते, पडते, पण मोडत नाही. अगदी. ती पुन्हा उभी राहते. या संघर्षात इतर स्त्रियांची भूमिका काय असते? त्या तिला पाठिंबा देतात का? हे खूपच गुंतागुंतीचं आहे. म्हणजे एकीकडे सासू आणि जावा आहेत, ज्यांच्याशी तिचे संबंध ताणलेले आहेत. त्या तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. ते बरोबर आहे. पण त्या उघडपणे मान्य करू शकत नाही. बरोबर. कारण त्या स्वतः त्या व्यवस्थेचा भाग आहेत. आणि गावातील बायकांमध्ये तर 2 गटच पडतात. कसे? काही बायकांना पारू खूप धाडसी वाटते. त्यांना एक अंधुक आशा वाटते की हिच्यामुळे काहीतरी बदलेल, पण त्या उघडपणे पाठिंबा द्यायला घाबरतात. आणि दुसऱ्या बाजूला अशा बायका आहेत ज्यांना पारू धोकादायक वाटते. त्यांना वाटतं की हिच्यामुळे गावाची इज्जत जाईल. यातून एक महत्वाची गोष्ट दिसते की स्त्रिया केवळ व्यवस्थेच्या बळी नसतात, तर त्या नकळतपणे त्या व्यवस्थेच्या वाहक आणि रक्षकही बनतात. अगदी. या सगळ्या चर्चेच्या शेवटी आपण एक भाकर या प्रतिमेकडे येऊया. या दुसऱ्या टप्प्यावर या प्रतिमेचा अर्थ कसा व्यापक होतो? खूप छान प्रश्न आहे. आता ही भाकर फक्त पोटाची भूक भागवणारी राहत नाही. ती संधीची भाकर बनते, सन्मानाची भाकर बनते, अधिकारांची भाकर बनते. हो. आणि बाकीच्यांना तिच्या तुकड्यासाठी झगडावं लागतंय, भीक मागावी लागतीये. तिचा लढा आता एक भाकर मिळवण्यापुरता नाही, तर ती भाकर सर्वांना समान मिळावी यासाठी आहे. अगदी. ती त्या व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करते जी ही भाकर विषम पद्धतीने वाटते. थोडक्यात सांगायचं तर या दुसऱ्या भागात पारू आता परिस्थितीची असहाय्य शिकार नाहीये, तर तिला आव्हान देणारी एक योद्धा म्हणून उभी राहते. बरोबर. तिचा संघर्ष अधिक स्पष्ट, तीव्र आणि जाणीवपूर्वक होतो. तर आज आपण पारूच्या संघर्षाचा दुसरा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा पाहिला. एक साधीसुधी, दबलेली सून ते व्यवस्थेला प्रश्न विचारणारी एक बंडखोर व्यक्ती. हा तिचा प्रवास खरंच खूप काही सांगून जातो. हो. पण तिचा हा लढा अजून संपलेला नाहीये. उलट तो आता अधिक तीव्र होत जाणार आहे. हो. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा नक्कीच आहे. पारूचा लढा केवळ तिच्या वैयक्तिक हक्कांसाठी नाहीये, तर तो व्यवस्थेतील प्रत्येक माणसाला दुसऱ्याकडे माणूस म्हणून पाहण्यास भाग पाडण्यासाठी आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती व्यवस्थेच्या चुकीच्या गोष्टींविरोधात एकटी उभी राहते, तेव्हा त्या व्यवस्थेचा भाग असलेले इतर लोक जे गप्प बसून राहतात, ते स्वतःच्या भूमिकेबद्दल आणि जबाबदारीबद्दल विचार करण्यास कधीच सुरुवात करतात? बरोबर. हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पुढच्या वेळी आपण या कथेच्या शेवटच्या भागावर चर्चा करू आणि पाहूया की पारूचा हा संघर्ष तिला आणि तिच्या समाजाला कुठे घेऊन जातो. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर कृपया बुक वाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एक भाकर तीन चुली या कादंबरीवरच्या आपल्या चर्चेच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात स्वागत आहे. आपण आत्तापर्यंत पारूच्या प्रवासाचे 2 महत्त्वाचे टप्पे पाहिले. पहिल्या टप्प्यात ती व्यवस्थेचा एक निःशब्द भाग होती आणि दुसऱ्या टप्प्यात तिच्या आत एक ठिणगी पडली. ती प्रश्न विचारायला लागली, प्रतिकार करायला लागली. पण हा तिसरा भाग हा त्या ठिणगीचा वणवा कसा होतो याची गोष्ट सांगतो. आणि म्हणूनच हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे, कारण इथे तिचा संघर्ष फक्त स्वतःच्या हक्कांसाठी राहत नाही, तो एका मोठ्या बदलाची शक्यता निर्माण करतो. तुम्ही वणवा हा शब्द वापरलात आणि तो अगदी अचूक आहे, कारण वणवा जुनं जाळून टाकतो आणि नव्याला उगवण्यासाठी जागा तयार करतो. पारूच्या बाबतीतही तेच होतं. हा टप्पा म्हणजे तिच्या परिवर्तनाचा म्हणू शकतो की कळस आहे. आत्तापर्यंत जे काही घडत होतं ते ती सहन करत होती, ढकलत होती, पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते की नाही? हो, नक्कीच. घरात, सासरी, गावात प्रत्येकजण तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होता. बरोबर. तिच्या साध्या बोलण्याला, तिच्या हक्काच्या मागणीला बंडखोरी असं नाव दिलं जात होतं. पण याच टप्प्यावर तिला एक मूलभूत सत्य उमगतं. तिला कळतं की या सगळ्या अन्यायाचं मूळ शस्त्र कोणतं आहे. ते शस्त्र म्हणजे मौन. मौन. हो, सगळ्यांनी मिळून पाळलेलं मौन. गप्प रहा, सहन करा, सगळं ठीक होईल, हे जे तिला सांगितलं जात होतं, तीच या व्यवस्थेची सगळ्यात मोठी ताकद होती. ही एक अदृश्य साखळी होती आणि तिला हे स्पष्ट दिसू लागतं की ही साखळी तोडल्याशिवाय मुक्ती नाही.
ही जाणीवच तिच्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवते. आणि ही जाणीव एका विशिष्ट घटनेतून अधिक पक्की होते, नाही का? कादंबरीत एक प्रसंग आहे जिथे घर समाजात वडीलधाऱ्या माणसांकडून तिचा अपमान केला जातो. तो अपमान फक्त शब्दांचा नसतो, तो तिच्या अस्तित्वालाच दिलेला नकार असतो. तू कोण आहेस आम्हाला शिकवणारी, हा प्रश्न तिला विचारला जातो. मला वाटतं हाच तो क्षण आहे ज्याची तुलना आपण नाही का एका दाबून ठेवलेल्या स्प्रिंगशी करतो. अगदी अगदी बरोबर. जिला आपण दाबत राहतो आणि मग एका क्षणी ती इतक्या जोराने उसळते की तिला रोखणं शक्य नसतं. पारूच्या मनातली भीती त्या क्षणी संपते आणि तिचा स्वाभिमान जागा होतो. हो, आणि ती पहिल्यांदाच कोणतीही माफी न मागता ठामपणे स्वतःची बाजू मांडते. हाच तो पॉइंट ऑफ नो रिटर्न आहे. बरोबर. आणि त्याच उसळीतून तिचा पुढचा सर्वात धाडसी निर्णय जन्माला येतो, घर सोडण्याचा. आता अनेकांना वाटू शकतं की ती पळून जातीये, जबाबदारी झटकून जातीये, पण लेखक इथे पलायन आणि प्रतिकार यातला फरक खूप सुंदरपणे दाखवतात. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो, पलायन म्हणजे हार मानून निघून जाणं, पण पारू जे करते तो प्रतिकार आहे. ती लढाईचं मैदान बदलतीये. ती म्हणतीये की तुमच्या घरात तुमच्या नियमांनुसार मी लढू शकत नाही, मी माझी लढाई माझ्या अटींवर लढेन. स्वतःचं अस्तित्व आणि आत्मसन्मान जपण्यासाठी. अगदी. त्यासाठी घराबाहेर पडणं हा तिचा निर्णय आहे. स्त्रीने घर सोडणं याला आपला समाज कलंक मानतो, पण स्वाभिमानासाठी तो कलंक स्वीकारायला ती तयार होते. ज्या घरात सन्मान नाही ते घर आपलं कसं असू शकतं, हा तिचा साधा पण अत्यंत ताकदीचा प्रश्न आहे. पण हा निर्णय घेणं अजिबात सोपं नसतं ना. लेखकाने तिच्या मनातली घालमेल, तिच्या मनातली ओढाताण खूप प्रभावीपणे मांडली आहे. एका बाजूला तिचा स्वाभिमान आहे, तर दुसऱ्या बाजूला मुलांचं भविष्य, समाजाची भीती. एकट्या स्त्रीला जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी. हो, या सगळ्याची प्रचंड अनिश्चितता आहे. असे अनेक प्रश्न तिला रात्री झोपू देत नाहीत, पण तरीही ती आपल्या निर्णयावर ठाम राहते. म्हणजे तिच्या आतून आलेली शक्ती या सगळ्या भीतीपेक्षा मोठी ठरते आणि इथूनच तिच्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र होण्याच्या प्रवासाला सुरुवात होते. पण घर सोडल्यावर तिची एक लढाई संपून दुसरी, कदाचित त्याहून मोठी लढाई सुरू झाली का? खरं तर तिचं खरं युद्ध तर आत्ता सुरू झालं होतं. तिला वाटलं असेल की बाहेरचं जग वेगळं असेल, पण तिथेही तिला सहानुभूतीऐवजी संशयच जास्त मिळतो. घर सोडून आलीये म्हणजे नक्कीच हिच्यात काहीतरी खोटं असणार, अशा नजरा. बरोबर. त्या नजरा तिला रोज सामोऱ्या जाव्या लागतात. काम मिळवण्यासाठी तिला संघर्ष करावा लागतो. कधी मजुरी, कधी धुणी भांडी, मिळेल ते काम ती करते. हे आयुष्य प्रचंड कष्टाचं आहे, पण त्यात एक गोष्ट मोलाची आहे, ते तिचं स्वतःचं आहे. ती कोणाच्या दयेवर किंवा मर्जीवर अवलंबून नाही. प्रत्येक घास ती स्वतःच्या हिमतीवर कमावते आहे. आणि याच खडतर प्रवासात तिला काही अनपेक्षित साथ मिळते. काही अशी माणसं भेटतात जी तिला मदत करतात. ही माणसं कोण मोठी सामाजिक कार्यकर्ते किंवा पुढारी नसतात ना. नाही, ती अगदी सामान्य माणसं असतात. हो, आणि हेच मला खूप महत्वाचं वाटतं, कारण लेखकी ते दाखवतात की व्यवस्था कितीही क्रूर असली तरी तिच्यात कुठेतरी माणुसकीचे छोटे छोटे अंकुर जिवंत असतात. वाह, खूप छान म्हणलात. जसं रखरखीत वाळवंटात एखादं हिरवं रोपटं दिसावं तसं आहे हे. हीच माणसं तिला आधार देतात, तिच्या लढ्याला समजून घेतात, आणि ही छोटी छोटी मदतच तिला पुढे लढत राहण्याचं बळ देत राहते. आणि त्या बळाचा वापर ती सर्वात आधी कशासाठी करते? तिच्या मुलांसाठी. पारू आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करते. तिला हे पक्क माहितीये की पिढ्यानपिढ्या चालत आलेलं हे जे गरिबी आणि अज्ञानाचं दुष्टचक्र आहे ते तोडण्याचं एकमेव साधन शिक्षण आहे. हो, जे माझ्या नशिबी आलं ते माझ्या मुलांच्या नशिबी येऊ देणार नाही, हा तिचा निर्धार आहे. आणि इथेही शिक्षण म्हणजे काहीतरी आदर्शवादी गोष्ट नाहीये. मुलांना शाळेत घालणं हे सुद्धा तिच्यासाठी एक युद्धच आहे. शाळेची फी, कागदपत्र, समाजाचा विरोध. की मुलीला शिकवून काय दिवे लावणारेस? अगदी. असे अनेक अडथळे तिच्या समोर येतात, पण ती हार मानत नाही. तिच्यासाठी शिक्षण म्हणजे केवळ अक्षर ओळख नाही. तिच्यासाठी शिक्षण म्हणजे विचार करण्याची ताकद, प्रश्न विचारण्याचं धाडस. आणि हेच ती तिच्या मुलांपर्यंत पोचवू पाहते. शिक्षण हे स्वातंत्र्याचं दुसरं नाव आहे हे तिला तिच्या अनुभवातून कळलेलं आहे. मला एक गोष्ट विचारायची आहे. जसजशी पारू स्वतःच्या पायावर उभी राहू लागते, तिचा संघर्ष वैयक्तिक पातळीवरून
सामाजिक पातळीवर कसा जातो. कारण तिची कहाणी आता फक्त तिची राहत नाही, ती सगळ्या गावात चर्चेचा विषय बनते. बरोबर. ती आता एक व्यक्ती राहत नाही तर एक एक घटस्फोट बनते. काही लोक तिला बंडखोर म्हणतात, घरांदाजबाई असं वागत नाही असं बोलतात. पण त्याचवेळी अनेक स्त्रिया तिच्याकडे आशेने पाहू लागतात. त्या उघडपणे तिची बाजू घेऊ शकत नाहीत. हो, कारण त्यांनाही त्याच व्यवस्थेत राहायचंय. पण मनातल्या मनात त्यांना तिचा अभिमान वाटतो. त्यांना तिच्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. पारू नकळतपणे बदलाचं आणि प्रतिकाराचं एक प्रतीक बनते. म्हणजे समाज तिच्याकडे दोन वेगवेगळ्या नजरेने पाहू लागतो. पण जे लोक आधी तिला नावं ठेवत होते त्यांच्या वागण्यात काही बदल होतो का? आणि इथेच लेखक समाजाची दुटप्पी मानसिकता उघडी पाडतात. जे लोक आधी पारूवर अन्याय करत होते तेच आता ती स्वतःच्या पायावर उभी राहिल्यावर तिच्याशी आदराने बोलू लागतात. यातून दिसतं की समाजाचे नियम किती सोयीस्कर आणि तकलादू असतात. समाज नेहमीच उगवत्या सूर्याला नमस्कार करतो. खरे. पारूचा या प्रवासातून हा समाज स्वतःचाच खरा चेहरा पाहतो. ती समाजासाठी एका आरशाचं काम करते, ज्यात समाजाला स्वतःचं विद्रूप रूप दिसतं. या सगळ्या प्रवासात नात्यांची समीकरणंही पूर्णपणे बदलून जातात. काही नाती तुटतात जी आवश्यक असतात. पण तिच्या नवऱ्यासोबतच्या नात्याचं काय होतं? तो बदलतो का? लेखक इथे कोणतंही सोपं फिल्मी उत्तर देत नाहीत. ते नात्यांमधली गुंतागुंत दाखवतात. तिचा नवरा बदलतो की नाही यापेक्षा महत्वाचं म्हणजे पारू बदलते. ती आता भावनिकदृष्ट्या त्याच्यावर अवलंबून राहत नाही. खूप मोठा फरक आहे. हो, तिला एकटं वाटतं, पण ती असहाय्य नाही. तिने आर्थिक स्वातंत्र्यासोबत भावनिक स्वातंत्र्यही मिळवलेलं आहे. आणि हीच तिच्या संघर्षाची सर्वात मोठी कमाई आहे. ती आता कोणाच्याही आधाराशिवाय उभी राहू शकते, ही भावनाच तिला ताकद देते. आणि मग कादंबरीच्या शेवटी आपण पुन्हा शीर्षकाकडे येतो. 3 चुली आणि 1 भाकर. सुरुवातीला वाटतं की 3 चुली म्हणजे फक्त घरातल्या भावाभावांमधलं विभाजन. पण कादंबरीच्या शेवटी या प्रतीकाचा अर्थ खूप व्यापक होतो, नाही का? हो, नक्कीच. त्या केवळ कुटुंबातल्या चुली राहत नाहीत. त्या समाजातील वर्ग, जात आणि लिंगावर आधारित विभागणीचं प्रतीक बनतात. एकाच गावात, एकाच देशात राहूनही माणसं वेगवेगळ्या चुलींवर का जगतात? काहींच्या चुलीवर सतत काहीतरी शिजत असतं आणि काहींच्या चुली विझलेल्याच का असतात? हे प्रश्न त्या 3 चुली विचारतात. म्हणजे या कादंबरीचा खरा संदेश हा नाही की भाकरी कमी आहेत, तर हा आहे की वाटणारे हात प्रामाणिक नाहीत. आणि मग 1 भाकर या शब्दाचा अर्थही बदलतो. अगदी. ती 1 भाकर म्हणजे केवळ पोट भरायचं साधन राहत नाही. ती न्यायाची, सन्मानाची आणि समानतेची भाकर बनते. कादंबरीचा गाभा हाच आहे की ती भाकर सगळ्यांना पुरेशी आहे, पण तिचं वाटप समान होत नाहीये. आणि पारू ही भाकर स्वतःसाठी हिसकावून घेत नाही, तर ती त्या वाटपाच्या अन्यायावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. तिचा लढा वैयक्तिक असूनही तो व्यापक बनतो, तो वैश्विक बनतो. लेखक देवा झिंगाड यांचं मोठेपण यातच आहे की ते कुठेही थेट उपदेश करत नाहीत. ते फक्त एक गोष्ट सांगतात आणि ती गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते. जातीव्यवस्था, पुरुषसत्ता, आर्थिक विषमता हे सगळे मुद्दे कथेचा एक महत्त्वाचा भाग बनून येतात. ते कुठेही बाहेरून लादलेले वाटत नाहीत. आणि म्हणूनच कादंबरी संपते, पण पारू आपल्या मनात घर करून राहते. कारण ती कोणी सुपरहिरो नाहीये. ती चुका करते, थकते, गोंधळते, पण ती झुकत नाही, हार मानत नाही. तिची लढण्याची जिद्द हीच तिची खरी ताकद आहे. ती अशा असंख्य स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते ज्यांच्या आत बदलाची एक ठिणगी असते. फक्त तिला एका फुंकरीची गरज असते. आपण समारोप करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट. 1 भाकर 3 चुली या कादंबरीचं हे विश्लेषण जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यामुळे आम्हाला असे सखोल साहित्यिक विश्लेषण पोहोचवायला मदत मिळते. नक्कीच. आणि 1 भाकर 3 चुली ही कादंबरी केवळ एक साहित्यकृती नाही, तर तो एक सामाजिक दस्तऐवज आहे. ती आपल्याला अस्वस्थ करते, प्रश्न विचारायला लावते आणि आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडते. या कथेचा सार हाच आहे की बदल एका दिवसात होत नाही. तो सोपाही नसतो, पण तो अशक्यही नसतो. परिवर्तनाची सुरुवात नेहमी प्रश्न विचारण्यापासूनच होते आणि पारू तेच करते. तिची गोष्ट एका स्त्रीची असली तरी ती संपूर्ण समाजाची गोष्ट आहे. प्रवास आपल्याला हे विचारायला भाग पाडतो की आपल्या स्वतःच्या आयुष्यात आणि समाजात आपल्याला विभाजनाच्या या 3 चुली कुठे कुठे दिसतात. त्या घरात, कामाच्या ठिकाणी, मित्रमैत्रिणींमध्ये किंवा अगदी आपल्या मनात असू शकतात.
आणि आपली न्यायाची आणि समानतेची एक भाकर नेमकी कशी आहे, तिचं वाटप आपण समान करतो का? पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमची सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाऊ शकते.